नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण एक साधं फेब्रुवारी महिन्यामध्ये एक साध्या पिकाची आपल्याला लागवड बघायची आहे की या माध्यमामधून आपल्याला भरपूर असं उत्पन्न मिळेल. साधारणतः या महिन्यामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत कोणत्या पिकाची लागवड करावी की जेणेकरून की आपल्याला यामधून 18 क्विंटल ते 20 क्विंटलाचा एकरी उत्पन्न मिळेल. आणि यासाठी आपल्याला एक महत्त्वाचं एक पीक बघायचं आहे, ज्यामध्ये आपण बाजरी हे पीक साधारणतः 95 ते 90 दिवसाचं आहे. यामध्ये आपल्याला हे पीक अतिशय उत्पन्न देणार आहे. याची लागवड कशी करावी आणि कोणत्या टायमामध्ये करावी या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर शेतकरी मित्रांनो, बाजरी लागवड करीत असताना आपण एक तर ड्रीप जर केला असेल तर साधारण 4 फुटावर आपण ड्रीप आथरायला पाहिजे आणि 6 इंचावर आपण बाजरी सीडची लागवड करायला पाहिजे. साधारणतः यामध्ये काळ्या जर रानामध्ये जर असे ड्रीप करायचं असेल तर सरी पद्धतीमध्ये करता येते, परंतु 6 इंचावरच आपल्याला याची लागवड करायची आहे, सरी पद्धतीमध्ये सुद्धा. तर शेतकरी मित्रांनो, हे एक शेतकऱ्यासाठी वरदान असलेलं पीक आहे आणि महत्त्वाचं पीक आहे. कमी कालावधीमध्ये तुमचं हे हार्वेस्टिंगला येते आणि तुमचं जे पावसाळ्यामध्ये जे तुम्हाला लागवड करायची आहे त्यासाठी मे महिन्यामध्येच हे खुलं होते. आपल्या जमिनीचा धंदासुद्धा करता येते. त्यासाठी हे एक बाजरी पीक महत्त्वाचं आहे. आता आपण एकरी साधारणतः याला खताचा जर डोस पाहिला तर 10-26 टाकू शकता, 15-15, 10 टाकू शकता किंवा 12-32-16 हे 1 एकरसाठी तुम्ही एक बॅग टाकू शकता. याला काही जास्त फवारणी नसतात आणि साधारणतः एक पाण्याचं जर व्यवस्थापन असेल तर याला सुरुवातीला पाणी 2 वेळेस लागते आणि एक पोटरामध्ये आले त्यावेळेस एक भरपूर पाणी पाहिजे आणि ज्यावेळेस असे जे कंस बाहेर पडतात त्यावेळेस हे याच्यातले जे दाणे आहेत हे भरण्यासाठी या पाण्याची या टायमाला आवश्यकता असते. ह्या 2 जर पिरियडमध्ये आपण हे तंतोतंत जर केलं तर यामधून आपल्याला साधारणतः 1 एकरसाठी 18 ते 20 क्विंटल याचं उत्पन्न मिळतं आहे आणि 100% येतेच अशा जर पद्धतीनं केलं तर. शेतकरी मित्रांनो, हे एक आपल्याला याला जास्त फवारणी वगैरे लागत नाही, याच्यावर कुठला रोग जास्त येत नाही. त्यासाठी हे शेतकऱ्याला एक फायदेशीर आणि उत्पन्नाचं एक पीक असं आहे. बाजरी हे यामध्ये काही व्हरायटी येतात. AHB 1200 हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची खूप अतिशय सुंदर अशी ही व्हरायटी आहे, उत्पन्न देणारी. आता बघू शकता. आणि दुसरी एक टाटाची आहे किंवा पयोनियरचे, अशा बऱ्याच व्हरायट्या मार्केटमध्ये येतात. तर तुमच्या एरियामध्ये कोणत्या प्रकारची जास्त प्रमाणामध्ये येतात, मी एक काही महत्त्वाच्या ज्या व्हरायट्या सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्ही कुठलीही एखादी सिलेक्ट करू शकता किंवा एखाद्या तुमच्या एरियामध्ये जर प्रसिद्ध असलेली ती पण व्हरायटी तुम्ही निवड करू शकता. अशा प्रकारे आपण जर लागवड केली तर साधारणतः आपल्याला यामध्ये जे रिकामं जे रान राहणार आपलं, जे पुढच्या सीझनला राहणार आहे त्या सीझनमध्ये आपल्याला रानसुद्धा मोकळं होतं आणि उत्पन्नसुद्धा भरपूर घेता येते. शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, कारण या कितपत व्हिडिओच्या माध्यमामधून त्याचा फायदा होईल. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.